नमस्कार विद्यार्थी मित्र, परम करिअर अकॅडमीच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो। आजचं आपलं चालू घडामोडीचं हे तिसरे सत्र मार्च 2019। आधीच्या सत्रांमध्ये आपण जसं की जानेवारी 2019, फेब्रुवारी 2019 आणि आज रोजी तिसऱ्या सत्राचं आपण जे काही तिसऱ्या सत्रामध्ये मार्च 2019 मध्ये आणि त्या संदर्भातील ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय लेवलच्या असतील किंवा राष्ट्रीय लेवलच्या असतील याचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत। तर जसं की लास्ट लेक्चरला आपण जो काही महत्त्वपूर्ण जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्याचा अभ्यास केला होता, आजच्या लेक्चरला जो काही मार्च महिन्यातील चालू घडामोडीचा अभ्यास आहे त्याचा अभ्यास आपण आज लक्षात घेऊयात। बघा, आजचा पहिला पॉइंट आहे 2019 मधील सर्वात स्वच्छ शहर म्हणून किंवा इतर शहरांचा जो काही क्रम आलाय त्या संदर्भातला अभ्यास करूयात। इंदूर देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून जो क्रमांक पटकावलाय तर सलग बघा 2019 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी इंदूर ह्या शहरानं जो काही क्रमांक पटकावलाय त्या संदर्भातला अभ्यास आपण आजच्या लेक्चरला करूयात की नेमकं त्यातील महत्वपूर्ण मुद्दे की जसे की आपण लक्षात घ्या की सलग तिसरं वर्ष आहे आता इंदूरचं की भारत सरकारच्या माध्यमातून जे काही विविध शहरांचा जो काही क्रम लावला जातो त्यातील महत्वपूर्ण इंदूर या शहराचं, मध्य प्रदेशातील इंदूर या शहराने सलग तिसऱ्या वर्षी याचा जो काही क्रमांक आहे तो पटकावलाय। आता इंदूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास बघा आता 2019 हे तिसरं वर्ष आहे, जसं की आता ह्या 2020 मध्ये देखील त्यांनी सलग चौथ्यांदा हा क्रमांक पटकावलाय। पण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास बघता किंवा संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास बघता आपल्याला लक्षात घ्यायचं या ठिकाणी की 2019 मधील घडामोडींचा अभ्यास करत असताना त्याचबरोबर 2020 मधील मार्च महिन्यापर्यंतच्या घडामोडी ज्या घडल्या त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे। तर आजच्या पहिल्या टॉपिक मध्ये स्वच्छ शहरांच्या विषयीचा अभ्यास आपण लक्षात घेऊयात। तर सलग तिसऱ्या वर्षी सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार इंदूर या मध्य प्रदेशातील शहराने क्रमांक पटकावलाय। तर केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात तिसऱ्या वर्षी जसं इंदूर शहराचं स्वच्छ शहर म्हणून त्या ठिकाणी मान पटकावलाय, त्याचप्रमाणे भारतातील इतर शहरं जरी आपण बघितलेत, आता मध्य प्रदेशातील इंदूर सारखंच जर आपण उल्लेख केला की भोपाळच्या बाबतीत जर बोलायचं झालं म्हणजे आपण ह्या मॅपकडे बघू शकतो, इकडे भोपाळच्या बाबतीत बघायचं झालं किंवा उज्जैनच्या बाबतीत बघायचं झालं म्हणजे इंदोर झालं, भोपाळ झालं, उज्जैन झालं, ही तिघही शहरं काय तर महत्वपूर्ण त्या मध्य प्रदेश या राज्यातलीच आहे। म्हणजेच मध्य प्रदेशात इंदूर ह्या शहराचा उल्लेख जर केला आणि इतर शहरांचा जरी उल्लेख केला तर राज्याने स्वच्छ सर्वेक्षणाच्या संदर्भात एक चांगला बहुमान पटकावला या ठिकाणी। आता तसं इंदूर या शहराने प्रथम क्रमांक पटकावला, जसं आपण इथं दिसतंय की इंदूर शहराच्या बाबतीमध्ये स्वच्छ शहराचा मान या शहराने पटकावलाय। तर दुसरा व तिसरा क्रमांक जर आपण बघितला, दुसरा अथवा तिसरा क्रमांक जर बघितला तर इथं दिसतंय आपल्याला दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे अंबिकापूर हे छत्तीसगड मधलं आहे, अंबिकापूर हे शहर जर बघितलं तर ते आहे छत्तीसगड राज्यातलं, आणि त्याचबरोबर मैसूर हे जे काही शहर आहे ते कर्नाटक राज्यातलं, आणि मान हा पटकावलाय दुसरा अथवा तिसऱ्या क्रमांकाला। जसं की पहिला क्रमांक इंदूरचा जातोय तर दुसरा क्रमांक व तिसरा क्रमांक, दुसरा क्रमांक अंबिकापूर छत्तीसगड मधलं आणि तिसरा क्रमांक जर बघितला तर तो मैसूर कर्नाटक मध्ये। आपणास हे देखील माहिती पाहिजे की भारत सरकारकडनं ज्यावेळेस स्वच्छ सर्वेक्षणाचा शहरांच्या एकूणच यादी जी जाहीर केली गेली म्हणजे सर्वप्रथमची गोष्ट आहे, तर मैसूर या शहराने सर्वप्रथम तो मान त्यावेळेस पटकावला होता। आणि त्यानंतर पुढे मग वेगवेगळ्या शहरानुसार जर गेलो तर सर्व इंदूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर 19 मध्ये सलग तिसऱ्यांदा त्याने क्रमांक पटकावलाय। आणि त्याचबरोबर 2020 सालाचं जर बोलायचं झालं तर पुनश्च इंदूर ह्या शहरातच काय तर तो मान देखील पटकावलेला आहे। त्याचप्रमाणे आपण जर इतर काही गोष्टीचा उल्लेख केला त्याच्यात की राजधानीच्या श्रेणीमध्ये जर गेलो तर बघा भोपाळ शहराची तर छत्तीसगडला स्वच्छतेच्या कामामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य म्हणून काय तर त्याचा उल्लेख केला गेला। आता इथे लक्षात घ्यायचंय, आता राजधानीच्या श्रेणीमध्ये भोपाळ या शहराचं काय तर उल्लेख येतोय म्हणजे बघा भारतातील विविध राज्य आणि विविध राज्यातील कॅपिटलचा जर उल्लेख केला तर त्या राजधानीचं शहर म्हणून आपल्याला मध्य प्रदेशातील भोपाळ या शहराचा उल्लेख करता येईल। तर छत्तीसगडच्या बाबतीत जर बोलायचं झालं, छत्तीसगड स्वच्छतेच्या कामांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य म्हणून त्या राज्यातील छत्तीसगडच्या बाबतीत छत्तीसगडची निवड केली गेली, म्हणजे छत्तीसगडला स्वच्छतेच्या कामामध्ये सर्वात कामगिरी करणारं राज्य म्हणून ओळखलं जाते।
म्हणजे बघा 2019च्या सर्वेनुसार जर गेलो आपण, कारण आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा आपण अभ्यास करतात किंवा संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करतात, तर याच्यामध्ये 2019 मध्ये घडलेल्या घटनांवरती जे काही क्वेश्चन विचारले जाणार आहेत, त्यामध्ये मग आंतरराष्ट्रीय लेवलच्या घडामोडी असतील, राष्ट्रीय पातळीवरच्या असतील या प्रादेशिक पातळीवरच्या असतील किंवा विविध क्षेत्रातील घडामोडी असतील. तर त्यातील बघा हा स्वच्छतेच्या बाबतीतला हा एक उल्लेख इथे करता येईल आपल्याला. आता लक्षात घ्यायचं आपल्याला की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये हा संपूर्ण अहवाल देत असताना आणि आपण लोगो देखील लक्षात घ्या. म्हणजेच त्या ठिकाणी स्वच्छ भारताचं एक कदम स्वच्छता की ओर वगैरे अशा जे काही त्याच्या थीम्स असतील, लोगो असतील, ह्या गोष्टींकडे देखील आपण अभ्यास करत असताना लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता हे लक्षात घ्यायचं की ह्या स्वच्छ भारत अभियानाच्या बाबतीमध्ये आता राजधानी दिल्लीमध्ये एक 16 जो पार पडला त्याच्यामध्ये ह्या गोष्टी केल्या गेल्यात. म्हणजे 2019 ची ती गोष्ट आहे, मार्च महिन्यातली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते म्हणजे या सोहळ्याचं जर आपण बघितलं त्या ठिकाणी की जो काही विविध शहरांना हा पुरस्कार दिला जातो किंवा इतर काही गोष्टी घडतात, तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यातली गोष्ट आहे, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार जे काही पुरस्कार दिली जातात. आता प्रत्येक शहराचं बघा, राज्याच्या बाबतीत बघावं किंवा काही ठिकाणं असतील त्यांना स्वच्छ सर्वेक्षण हा जो काही त्या मिनिस्ट्रीकडनं त्याचा अनालिसिस सर्वे केला जातो आणि त्यानुसार मग त्यांची निवड केली जाते आणि त्यांना पुरस्कार देखील दिली जातात. तर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2019 प्रदान जे काही करण्यात आले ते देशाचे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार दिले गेले. तर सर्वात स्वच्छ 100 शहराच्या यादीत नवी मुंबई 7व्या क्रमांकाला आहे, तर कोल्हापूर 16व्या स्थानी. म्हणजे बघा ह्या 100 शहरांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील देखील काही शहरांचा या ठिकाणी उल्लेख आपल्याला करता येईल 2019च्या सर्वेनुसार. तर नवी मुंबई 7व्या क्रमांकाला आपण लक्षात घ्यायचंय आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर शहर म्हणजेच कोल्हापूर शहराचा उल्लेख करत असताना 16व्या स्थानी. असे विविध विविध घटक जे आहेत की स्वच्छ सर्वेक्षण अहवालामध्ये, मग ते शहराच्या बाबतीत असतील, राज्याच्या बाबतीत असतील किंवा इतर काही महत्वाच्या त्यातील काही घटना असतील. आता याच्यात हेही लक्षात घ्यायचंय आपल्याला की नवी दिल्ली महापालिका क्षेत्राचं, नवी दिल्लीचा जर उल्लेख केला आपण की महापालिका परिसराला एक लहान शहराच्या वर्गवारीमध्ये सर्वात स्वच्छ शहर या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. म्हणजे बघा हे लक्षात घ्यायचंय आपल्याला, हे फक्त शहरापुरतं नव्हे, शहर तर आहेच, तो जिल्हा देखील आहे, पण एखाद्या ठिकाणाची महानगरपालिका असावी, नगर परिषद असावी किंवा इतर काही ठिकाण असतील यांचा देखील सर्वे ह्यामध्ये केला जातो आणि त्यांना देखील काय तर स्वच्छतेच्या संदर्भातील विविध असे पारितोषिक दिली जातात. तर आपण इथं लक्षात घ्यायचंय की दिल्ली महापालिका परिसराला लहान शहराच्या वर्गवाऱ्यातील सर्वात स्वच्छ शहर या पुरस्कारानं काय केलं गेलंय, गौरवण्यात आलेलं आहे. तर दुसरं बघा लक्षात घ्यायचं इथं उत्तराखंडच्या बाबतीमध्ये की उत्तराखंडमधील गौचर या शहराला देखील म्हणजे ह्या शहराचा उल्लेख केला तर गंगा काठातलं हे सर्वात स्वच्छ शहर म्हणून ह्या पुरस्कारामध्ये जे नाव आहे ते देण्यात आले. म्हणजे उत्तराखंडमधील गौचर शहराला गंगा काठचे सर्वात स्वच्छ शहर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. आता बघा हेही लक्षात घ्यायचंय आपल्याला, जो भारत सरकारचा नमामि गंगे जो प्रोजेक्ट आणलाय की आज भारतातील सर्वात मोठी नद्यांपैकीच एक म्हणून आपण गंगा नदीचा उल्लेख करतो. तर या नदी प्रणालीचा अभ्यास करत असताना बघा नमामि गंगे म्हणजे एक स्वच्छतेच्या संदर्भात त्या नदीला देखील एक प्रदूषण मुक्त करण्यासाठी सरकारने तो प्रोग्राम देखील रन केलेला आहे. बाकी इतर ह्या स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेख केला तर गौचर हे शहर देखील गंगा काठावरचं सर्वात स्वच्छ शहर म्हणून त्या शहराला देखील पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर इतर गोष्टींचा जर आपण या ठिकाणी अभ्यास केला की त्याच्यामध्ये बघा लक्षात घ्यायचंय की इतर जसं आपण एक शहर बघितलं किंवा गंगा काठावरचं एक शहर आहे किंवा इतर शहरांच्या महापालिकेच्या बाबतीत उल्लेख आहे, पण दुसरं जर आपण यात गेलो अभ्यास केला की इतर शहरांच्या बाबतीमध्ये आता लक्षात घ्यायचंय आपल्याला की मोठ्या शहरांच्या बाबतीमध्ये जर अभ्यास केला आपण मोठ्या शहरांच्या विभागामध्ये गुजरात राज्यातील अहमदाबाद, तर मध्यम शहरांमध्ये उज्जैन यांना काय तर सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळालाय. हे लक्षात घ्यायचंय आपल्याला की भारतातील एकूण लोकसंख्या असणारं शहर किंवा एक क्षेत्रफळाच्या दृष्टीतनं विचार केला तर असे देखील पुरस्कार विभागले जातात. म्हणजेच मोठ्या शहरांच्या विभागामध्ये अहमदाबाद हे गुजरात राज्यातलं महत्वाचं एक शहर, तर मध्यम शहरांमध्ये मध्य प्रदेशातील उज्जैन जिथं कुंभमेळा आणि साजरा होत असतो शिप्रा नदीकाठी, तर उज्जैन हे शहर देखील काय तर सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळालाय. पण हे आपण लक्षात असू द्यात, मोठ्या शहरांमध्ये अहमदाबाद तर मध्यम शहरांमध्ये जे नाव घेतलं जातंय
ते मध्य प्रदेशातील उज्जैन या शहराच्या बाबतीमध्ये सर्वात स्वच्छ शहराचा मान त्यांनी पटकावलेला आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं की रायपूर हे सर्वाधिक वेगाने वाढणारं मोठं शहर आहे. रायपूर हे सर्वाधिक वेगानं वाढणारं मोठं शहर म्हणून त्या ठिकाणी त्याचा मान जो मिळालेला आहे. तर मथुरा, वृंदावन हे सर्वाधिक वेगानं वाढणारं मध्यम शहर म्हणून उल्लेख केला गेला. रायपूर हे सर्वाधिक वेगानं वाढणारं मोठं शहर. इथं शब्द लक्षात घ्यायचंय आपल्याला की मोठ्या शहराचा जर उल्लेख इथे बघितला आपण तर त्याच्यामध्ये इथे महत्वपूर्ण रायपूरचा उल्लेख केला जातोय. आणि इकडे जर बघितलं आपण की मथुरा, वृंदावन जर बघितलं तर हे सर्वाधिक वेगानं वाढणारं काय तर मध्यम शहर म्हणून ओळखलं जाते. तर दोघं शहरांच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात घ्यायची. तर अशा विभागावाईज वेगवेगळी अशी पुरस्कार काय तर ती दिली जातात. तर त्यातली ही काही शहरांची नावं आपण लक्षात घेतली, वेगवेगळी शहरं. त्यानंतर जो काही महत्वपूर्ण आता स्वच्छ शहराच्या बाबतीमध्ये आपण जो काही अभ्यास बघितला महत्वपूर्ण की ज्यात पुनश्च बघा की इंदूर देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून लक्षात घ्यायचे 2019 नुसार की सलग तिसऱ्या वर्षी सर्वात स्वच्छ शहराचा जो पुरस्कार आहे तो इंदूर या शहराने पटकावलाय. तर अशी वेगवेगळ्या शहरांना वेगवेगळ्या राज्यांना काय तर ही पुरस्कार त्या ठिकाणी दिली जातात. तर त्यातील हा पहिला घटक. दुसरा घटक अभ्यास चालू घडामोडीमधला. आता बघा चालू घडामोडीचा हा अभ्यास बघत असताना की आपल्याला असं एक वेगवेगळ्या पॉइंटनुसार म्हणजेच आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकाचं जर विश्लेषण केलं आपण तर त्यातील महत्वाचे घटक किंवा इतर उपघटक या सगळ्या घटकांचा अभ्यास जो आहे आपल्याला की आयोगाच्या झालेल्या पेपरचं अनालिसिस करून आपल्याला ते लक्षात येईल की कोणत्या टॉपिक्सवरती किती भर दिला गेलाय. मग त्यात आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, राष्ट्रीय असतील किंवा इतर काही घटक असतील. मग ते काही घटक क्रीडा क्षेत्राच्या संदर्भातले असतील, काही घटक हे महत्वपूर्ण चर्चेच्या व्यक्तीच्या संदर्भातले असतील, या काही चर्चेतले ठिकाण असतात, आंतरराष्ट्रीय लेवलच्या काही परिषदा होतात, आंतरराष्ट्रीय लेवलला महत्वाच्या ज्या क्रीडा आणि ज्या काही इतर घडामोडी होतात किंवा ज्या महत्वाच्या मॅचेस होतात त्या संदर्भातल्या काही घडामोडी असतात, निधन वार्तेतले व्यक्ती असतील महत्व की ज्यांचा कुठेतरी देशासाठी जो उल्लेख आहे की देशासाठीचं जे योगदान आहे अशा व्यक्तींच्या विषयी देखील चालू घडामोडीवरती प्रश्न आयोग विचारत असतं. इतर बरेचसे असे काही घटक असतील महत्वाचे. मग काही राजकीय घडामोडी असतील, आर्थिक घडामोडी असतील किंवा महत्वाचे अहवाल व निर्देशांक असावेत किंवा इतर काही संपूर्ण घटना असतील की ज्याच्यावरून आयोगाचे भरपूर असे क्वेश्चन्स काय तर ती विचारली जातात. म्हणजेच हा घटक जर बघितला पूर्व परीक्षेला तर याच्यावरती क्वेश्चन विचारलीच जातात. पण मुख्य परीक्षेला देखील त्या विषयाशी संबंधित ह्या चालू घडामोडीचा जो येतो ते रिलेशन्स आहे कुठेतरी त्याची जोड तिथे दिली गेली तर त्याच्यावरती देखील क्वेश्चन्स ही विचारली जातात. म्हणजेच आपल्याला शेवटच्या इंटरव्ह्यूच्या टप्प्यापर्यंत देखील चालू घडामोडी या टॉपिक वरती बरेचसे क्वेश्चन आयोग काय करत असतात, विचारत असतात. अच्छा, दुसरा टॉपिक बघूयात. कृष्ण कोहली उर्फ किशुबाई पाकिस्तान सभागृहाच्या काय झाल्यात अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. हे देखील लास्टला देखील आता हे अध्यक्षपदाची जी काही भूषवण्याची संधी पहिल्यांदाच काय तर तिथे हे हायलायटर पॉइंट आहे एका हिंदू महिलेला मिळाले. असंच लास्टला देखील पाकिस्तानमध्ये काही घटना ज्या घडत होत्या त्यातील महत्वपूर्ण जर घटना आपण बघितली की पाकिस्तानच्या एकूण जर उल्लेख केला की त्या असेंब्लीमध्ये हिंदू महिला असतील किंवा पुरुष असतील की ज्या वेगवेगळ्या पदावरती विराजमान आहेत अशा तिथल्या अगोदरच्या बाबतीत देखील त्या घटना घडून गेल्या. तर ते देखील आपण लक्षात घ्यायच्या. तर कृष्णा कोहली उर्फ किशुबाई पाकिस्तान सभागृहाच्या अध्यक्षपदी त्यांची काय तर निवड करण्यात आली. तर तो टॉपिक आपण अभ्यासूयात. आता लक्षात घ्यायचंय की पाकिस्तानात संसद सभागृहाचे अध्यक्षपद भूषवण्याची जी काही संधी आहे ती पहिल्यांदाच हिंदू महिलेला मिळाली. हे एक वेगळंपण आपण इथे लक्षात घ्यायचंय की काहीतरी एक वेगळं हायलायटर बाब ही नक्कीच आयोगाच्या माध्यमातून ती क्वेश्चन्स तशी विचारली जातात. तर पाकिस्तान संसद सभागृहाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी पहिल्यांदाच हिंदू महिलेला हा मान मिळालेला आहे. हे आपण इथे लक्षात घ्यायचंय की जे त्यातला हायलायटर बाब. त्यानंतर पाकिस्तान संसदेमध्ये निवडून येणाऱ्या कृष्णा कोहली पहिल्या हिंदू खासदार त्या ठिकाणी ठरल्यात. पाकिस्तान संसदेमध्ये निवडून येणाऱ्या कृष्णा पहिल्या महिला हिंदू खासदार आहेत. पहिल्या महिला हिंदू खासदार इथं शब्द लक्षात घ्यायचे की पहिल्या महिला हिंदू खासदार आहेत की पाकिस्तानच्या संसदेच्या सभागृहातील सदस्य फैजल जावेद यांनी सभागृहात ट्विट करत ही माहिती दिली
हे जे काही ट्विट केलं गेलंय की जे काही पाकिस्तान संसद सभागृहाच्या अध्यक्षपदी जे काही भूषवण्याची जी संधी आहे ती पहिल्यांदाच एका हिंदू महिलेला मिळाली, तो मान तिथे मिळाले. आणि एकूणच तिथलं जे काही कामकाज आहेत की विरोधी बाकावरचे काही घटक असतील, पक्ष आणि इतर काही, तर हे कामकाज सांभाळून ती जी संधी त्यांना मिळालेली आहे, तर नक्कीच त्याचं एक चांगलं देखील ते काम तिथे करतीलच, असं देखील त्यांनी तिथे सांगितलंय इतर गोष्टींचा उल्लेख करताना. आता इथं लक्षात घ्यायचं की सभागृहातील सहकारी कृष्णा कुमारी कोहली यांना जागतिक महिला दिनानिमित्त सभागृहाच्या अध्यक्षपदाचा मान देण्याचं काय तर सदस्यांनी त्या ठिकाणी ठरवलं होतं आणि त्यानुसार पहिल्यांदाच हिंदू महिलेला हा देखील मान मिळालाय. तर इथं हायलायटर बाब अशी लक्षात घ्यायचं आपल्याला की आंतरराष्ट्रीय लेवलची ही घडामोडी आहेत. एक एश निवड व्यक्ती आणि एश निवड मध्ये हे अशा प्रकारचे घटक विचारले जातात. मग जसं की कृष्णा कोहलीच्या बाबतीत असं द्या, किंवा मग जसं की एखाद्या फोर्ब्स मॅगझिनच्या माध्यमातून जे काही सर्वोच्च स्थानावरती ज्या व्यक्ती असतात फोर्ब्स मॅगझिन नुसार, मग सर्वात श्रीमंत व्यक्ती असू द्या किंवा एखाद्या विविध क्षेत्रातील व्यक्ती, पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एखाद्या व्यक्ती असू द्या किंवा त्यांचं काही जे काही योगदान त्या देशासाठी असतं किंवा राष्ट्रासाठी, तर अशा व्यक्तींच्या विषयी आयोग काय करत असतं, क्वेश्चन विचारत असतं. म्हणजे चर्चेतील व्यक्ती म्हणून आपल्याला हे विधान लक्षात घ्यायचं किंवा ह्या चालू घडामोडीकडे आपल्याला लक्ष देऊन त्याचा अभ्यास करायचा आहे. तर असे काही घटक आपल्याला आयोग काय करत असतं, विचारत असतं. त्यानंतर जर आपण पुढचं बघितलं, याच्यामध्ये पुढचा जो काही घटक आहे, वर्ल्ड वाईड वेब WW ला 12 मार्च म्हणजे 2019 ला काय तर 30 वर्ष पूर्ण होत आहेत. अशा काही आंतरराष्ट्रीय लेवलच्या ज्या काही घटना आहेत, म्हणजे मग ते राष्ट्रीय पातळीवरती देखील असतात. एखाद्या मुव्हमेंटला, एखाद्या चळवळीला 100 वर्ष झालेली असतात, 50 वर्ष, 75 झालेले असतात किंवा 25 वर्ष किंवा 30 वर्ष झालेली असतात. तर अशा घटनांवरती देखील आयोग विचारतं क्वेश्चन, मग ते इतिहासाच्या बाबतीत असू द्यात किंवा एखाद्या संशोधनाच्या बाबीवरती ते क्वेश्चन असू द्यात, तर आलेले आहेत क्वेश्चन. म्हणून आपण अशा क्वेश्चनकडे देखील जास्त काळजीपूर्वक लक्ष देऊन अभ्यासणं गरजेचं आहे. तर वर्ल्ड वाईड वेब ला 12 मार्च 2019 30 वर्ष पूर्ण झालीत. आता याच्यात लक्षात घ्यायचंय की कोणत्याही वेबसाईटचा जर उल्लेख केला आपण, कोणत्याही वेबसाईटच्या आधी वर्ल्ड वाईड वेब म्हणजे WW हे असतं जसं की, तर हे दिसल्यानंतरच आपल्याला वेगवेगळे रिसोर्सेस आणि डॉक्युमेंटचे ग्रुप ठिकाणी असतं, ज्यात एकत्र जोडून वेबसाईट बनवली जाते. याचा शोध वैज्ञानिक टीम बर्नर. आता इथं फोकस करायचंय आपल्याला की एक क्वेश्चन येऊ शकतो महत्वपूर्ण, की जे काही टीम बर्नर आहेत, टीम बर्नर यांच्याविषयी खालील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर लक्षात घ्यायचंय, मग टीम बर्नरच्या बाबतीत अबकडमध्ये क्वेश्चन येऊ शकतो किंवा ऑनलाईन बीट क्वेश्चन येऊ शकतो. की बघा, लक्षात घ्यायचं की जगाला इंटरनेटची भेट देणारे टीम बर्नर ली यांचा इंग्लंडमध्ये काय तर जन्म झालाय. आणि जसं की आपण इथे लक्षात घ्यायचं त्या पॉइंट नुसार जर गेलो आपण, की त्यांचा जन्म हा जसं की इंग्लंडमध्ये झालाय, की जगाला इंटरनेटची भेट दिली. आणि जसं की इथे बघा पुढे की क्विस कॉलेज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी 1976 मध्ये फिजिक्समध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी 1989 मध्ये 1989 मध्ये सर्वात आधी इंटरनेट आणि वर्ल्ड वाईड वेब तयार केलं. WW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब काय, तर त्यांनी सर्वात आधी इंटरनेट आणि वर्ल्ड वाईड वेब तयार केले. आज जर बघितलं आपण टीम बर्नरच्या बाबतीमध्ये ह्यांनी दिलेलं महत्वाचं हे योगदान, तर लक्षात घ्यायचंय की टीम बर्नरच्या बाबतीमध्ये असे काही क्वेश्चन येऊ शकतात किंवा इथे 30 वर्ष जे काही पूर्ण झाली वर्ल्ड वाईड वेबला. आज जर बघितलं आपण एका क्लिकावरती आपल्याला संपूर्ण माहिती मिळत असते जगभरातील विविध, किंवा अभ्यास करत असताना मनात किंवा इतर काही महत्वाच्या गोष्टी असतील. तर याच्यासाठी आपल्याला इंटरनेट आणि ज्याची जी सुविधा आहे जी आपल्याला मिळाली पूर्ण जगाला, तर 1976 मध्ये ज्या फिजिक्समध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण करून त्यानंतर त्याने 1989 मध्ये टीम बर्नरने इंटरनेट आणि त्यानंतर वर्ल्ड वाईड वेब जे काही तयार केले. तर लक्षात घ्यायचं ही देखील गोष्ट आपल्यासाठी हायलाइट आहे. वर्ल्ड वाईड वेब ला 12 मार्च 2019 ला काय तर 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर ही एक ओळख आपण इथं लक्षात घ्यायची किंवा त्यातलं 2019 मधलं एक महत्वाचं करंट अफेअर्स म्हणून ह्या घडामोडीकडे बघणं गरजेचं आहे. तर बघा, लक्षात घ्यायचंय की आपल्याला अभ्यास करत असताना इतर गोष्टीसाठी एक महत्वाचं जसं इंटरनेटची ओळख लागते. आज भारतामध्ये देखील आपण बघा की आपण वेगवेगळ्या बाबीवरून, आता भारतीय रेल्वे असू द्यात, इस्रोच्या माध्यमातून आज जर आपण बघितलं एका क्लिक वरती आपल्याला स्पॉट युवर ट्रेन, रेल्वे आज कोणत्या स्थानकावरती आहेत किंवा तिचा प्रवास हा कसा आहे, कोणत्या स्थानकावर किती वेळात ती पोहोचणार,
हे देखील आपण ह्या माध्यमातून बघू शकतोय, संपूर्ण समजून घेऊ शकतोय. इतर देखील बऱ्याचशा अशा गोष्टी. लास्टला राज्यसेवेला देखील आणि संयुक्त पूर्व परीक्षेला देखील क्वेश्चन ह्या संदर्भात ह्या गोष्टीवरनं विचारली गेलीत महत्वपूर्ण टेक्नॉलॉजीवरनच. जसं की संपूर्ण जगातील एक फास्टेस्ट कम्प्युटरच्या बाबतीमध्ये तो देखील एक क्वेश्चन येऊन गेला, की आघाडीवर जसं चीन, त्यानंतर जसं अमेरिकेच्या बाबतीत आपण बोलतो. आपल्या इंडियाच्या बाबतीमध्ये आधी सुपर कम्प्युटर आहेत, परम जसं की विजय भटकर यांचं नाव घेतलं जातं. तर अशा ज्या काही घडामोडी ह्या पार्श्वभूमी आधीच्या घटनांचा देखील अभ्यास ह्याच्यात करणं खूप गरजेचं आहे. तर वर्ल्ड वाईड वेबला 12 मार्च 2019ला 30 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर नेक्स्ट पुढचं करंट अफेअर्स बघूयात. पुढची घडामोडी जी आहे ती पर्यावरणाशी निगडीत आहेत. पर्यावरण ह्या टॉपिकशी निगडीत आहेत. आता इथं बरेचसे विषय आहेत. आता चालू घडामोडी असा विषय आहे की प्रत्येक विषयाला त्याची टच, प्रत्येक विषयामध्ये त्याचे धागेदोरे आहेत. म्हणून आपल्याला काय तर उथांग महासागर आहे, महासागरासारखं जे आहे की ज्याद्वारे आपल्याला याचा एक अभ्यास करून आणि त्यातले पॉइंट्स मिळवणं गरजेचं आहे. तर पुढील जर घटक बघितलं आपण की पश्चिम घाटात एका बेडकाच्या नव्या प्रजातीचा जो शोध आहे तो लावण्यात आलाय. आता बघा पश्चिम घाट, आता राज्यसेवेला देखील लास्टला क्वेश्चन विचारला गेला की सर्वाधिक जैवविविधता संपन्न असणाऱ्या ठिकाणापैकीचा उल्लेख आपल्याला पश्चिम घाटाचा करता येईल. इव्हन ह्याच पश्चिम घाटाला 2012 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देखील युनेस्कोनं बहाल केलाय. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. तर आपण बघूयात की ही जी काही आजची इव्हेंट्स आहे महत्वपूर्ण, की ज्या इव्हेंट्समध्ये नेमकं त्या पश्चिम घाटामध्ये एका बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध घेण्यात आला, जो शोध लावलेला आहे. काही शास्त्रज्ञांनी त्यास नावं देखील प्रदान केली, जसं की जगातील जैवविविधतेचे मोठे केंद्र असलेल्या पश्चिम घाटामध्ये एका बेडकाची नवीन प्रजाती सापडली आहे. आता बघूयात आपण की त्याला नाव काय दिलं गेलंय किंवा एक वैशिष्ट्य काय. तर आपण लक्षात घ्यायचंय की जगातील जैवविविधतेचं मोठे केंद्र असलेल्या पश्चिम घाटात बेडकाची एक नवीन प्रजाती सापडलेली आहे, तिथे आढळली तिथे. तर बघा अंगठ्याच्या आकाराचा या लहान बेडकाला शास्त्रज्ञांनी जे काही नाव दिलेत ते नाव आपण लक्षात घेऊ शकतोय. ॲस्ट्रोबॅचियस कुरिचियाना, ॲस्ट्रोबॅचियस कुरिचियाना हे जे काही नाव दिले गेले, असं हे नाव त्या ठिकाणी देण्यात आलंय. हे नाव म्हणजे काय तर शास्त्रीय नाव आहेत. शास्त्रीय नाव लक्षात घ्यायचंय आपल्याला, की बघा बऱ्याच वेळा आपल्याला इतर देखील राज्यसेवेमध्ये इतर देखील शास्त्रीय नावांवरनं क्वेश्चन विचारले जातात. बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये खूप साऱ्या वेळेस लक्षात घ्यायचं की टेन्शन घेण्यासारखा हा विषय नाही. शास्त्रीय नाव म्हणजे इतर काही वनस्पती किंवा इतर काही प्रजातींची अशी प्रत्येक नावं इथं वाचायची ती नाहीयेत, पण मोजकी ती वाचा. जसं भारतातली 5 मानांकन असतील, जी काही मानांकन असतील ती, म्हणजे जसं आपण भारताचा राष्ट्रीय फळ म्हणून मँगोचा उल्लेख करतो. आता मँगोचा उल्लेख करत असताना मॅग्निफेरा इंडिका हे जसं आता सायंटिफिक नेम मँगोच्या बाबतीत आहे. त्याचबरोबर आपण उल्लेख करत असताना हेही लक्षात घ्यायचंय की आपलं जे काही वडाचं झाड आहे राष्ट्रीय वृक्ष म्हणून आपण बोलतो, तर फायकस बँगेलॅन्सिस. ओके, फायकस बँगेलॅन्सिस हे त्याचं शास्त्रीय नाव झालं. किंवा आपण जसं की महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सागाचं नाव घेतो, साग. टीकवूड आपण बोलतो सागाला, टीकवूड. ओके, तर टेक्टोना ग्रँडिस, टेक्टोना ग्रँडिस हे जसं त्याचं सायंटिफिक नेम आहे. तर अशी देखील इथे आपण लक्षात घ्यायचं की पश्चिम घाटामध्ये बेडकाच्या ज्या नव्या प्रजातीचा शोध लावलाय, तर ॲस्ट्रोबॅचियस कुरिचियाना असं एक शास्त्रीय नाव देण्यात आलंय. तर त्याच्या इथं लक्षात घ्यायचंय की ह्या बेडकाच्या शरीरावरील ठिपके जर बघितले, तो जो आढळतो तेथील कुरिचियार्मला ही एक मानवी प्रजात त्या ठिकाणी त्या भागामध्ये आढळते. एक ट्रायबल प्रजात आहे त्या भागातली. कुरिचियार्मला ही एक ट्रायबल प्रजात आहे. म्हणजे हे ठिकाण आहे ते महत्वपूर्ण केरळ राज्यातील केरळमधलं वायनाडचा जो काही भाग आहे त्यातलं हे महत्वपूर्ण ठिकाण आहे की जिथे शास्त्रज्ञांनी एक ह्या बेडकाची जात तिथे शोधून काढली. ती एकूण जर बघितलं तर अंगठ्याच्या आकाराचाही लहान, अगदी जर आपण बघितलं अंगठ्याच्या आकाराचा लहान बेडकाला ॲस्ट्रोबॅचियस कुरिचियाना हे नाव दिले गेले. ही प्रजाती तिथे त्यांनी शोधून काढली. तर लक्षात घ्यायचंय की जैवविविधता संपन्न असणाऱ्या पश्चिम घाट असू द्यात, हिमालय असू द्यात किंवा इतर काही ठिकाणं असू द्यात, यांना जसं वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जे काही त्यांना त्यांचा दर्जा जो प्रदान करण्यात आलाय महत्वपूर्ण, तर त्याच्यामध्ये अशा अनेक प्रजाती, अनेक वनस्पती अशा ह्या भरपूर प्रमाणामध्ये त्या भागामध्ये सापडतात.
याचाच अभ्यास शास्त्रज्ञांनी करून अशी काही नावं त्यामध्ये दिली जातात. लक्षात घ्यायचं आहे की आपण जर बघितलं वेस्टर्न घाटाच्या बाबतीमध्ये जर गेलो आपण तर त्याचे काही महत्वाच्या ठिकाणांचा जर उल्लेख केला आपण की ज्यामध्ये एक लक्षात घ्या वेस्टर्न घाटाच्या बाबतीमध्ये की जो इथं आपण महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमा भागापासून अगदी दक्षिणेकडे तामिळनाडूच्या कन्याकुमारीपर्यंत एकूण 1600 किलोमीटर पसरलेला हा पश्चिम घाट की ज्याच्यामध्ये त्याचे नॉर्थ वेस्टर्न घाट, सेंट्रल वेस्टर्न घाट आणि त्याचबरोबर महत्वपूर्ण जर बघितलं खाली साऊथर्न वेस्टर्न घाट आणि त्यातला महत्वपूर्ण एक निलगिरी पर्वताचा उल्लेख त्यात आपल्याला करता येईल. ते लक्षात घेऊ शकतो आपण. नॉर्थ वेस्टर्न, त्याचबरोबर सेंट्रल, त्याचबरोबर इथे साऊथर्न वेस्टर्न आणि हा महत्वाचा निलगिरी. तर एकूण बघा 1600 किलोमीटर पसरलेला जर आपण त्याची लांबी बघितली एकूण तर 1600 किलोमीटर अशी ही लांबी आहे. महाराष्ट्र गुजरात बॉर्डर पासून थेट कन्याकुमारी पर्यंतचा एकूण अंतर जर बघितलं तर 1600 किलोमीटर. त्यात जलदगतीने संपन्न असणारं हे ठिकाण आहे. त्यातील ही एक महत्वाची घटना आहे ऍस्ट्रोबॅचियस कुरिचियाना नावाची बेडकाची जात त्या भागामध्ये आढळली. तर एक विशेष आहे पर्यावरणातले हे घटक आहेत आणि चर्चेतलं ठिकाण आपण हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढची जी काही घडामोडी आहे याच्यातलं चालू घडामोडीपैकी ते आंतरराष्ट्रीय लेवलच आहे. काश्मीरी अधिकारी शाह फैजल राजकारणात नवा पक्ष ज्यांनी काढलेला जम्मू आणि काश्मीर पीपल्स मुव्हमेंट. जम्मू आणि काश्मीर पीपल्स मुव्हमेंट. आता शाह फैजलच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2009 मध्ये युपीएससीच्या एक्झाम मधनं 2009 मध्ये युपीएससीच्या युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युपीएससीच्या परीक्षेमधनं त्यांनी टॉप केलं होतं. म्हणजे 2009 मध्ये भारतातनं रँक फर्स्ट मिळवली होती आणि त्यानंतर काही कालावधीत सर्व्हिस करून त्यानंतर त्यांनी निर्णय घेऊन जम्मू आणि काश्मीर पीपल्स मुव्हमेंट या पक्षाची स्थापना केली. आणि जर आज रोजीची घटना आपण बघितली तर त्यांनी पुनश्च काय तर प्रशासकीय सेवेमध्ये येऊन प्रशासन आणि त्यामध्ये काम करण्याचं देखील ठरवलंय. तर आपण लक्षात घेऊयात की 2019 मध्ये 2019 मधली ही घटना आहे. त्यात त्यांनी जो काढलेला पक्ष आहे त्या संदर्भात आपण अभ्यासूयात. आता बघा काश्मीरी अधिकारी शाह फैजल हे राजकारणात येऊन नवा पक्ष त्यांनी जो स्थापित केलाय. आता या नवीन पक्षाचं जे काही त्यांनी नाव घेतलंय नाव दिलं गेलंय त्याचं जे नाव आहे जम्मू आणि काश्मीर पीपल्स मुव्हमेंट. जम्मू आणि काश्मीर पीपल्स मुव्हमेंट. आपण बघूया युपीएससी परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक युपीएससी परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक जो मिळवला होता म्हणजेच हा मान पटकावणारे पहिले ते काश्मीरी देखील ठरेल. हे देखील आपण इथे लक्षात घ्यायचंय. हा जो काही मान मिळवलाय 2009च्या तुकडीतील ते IAS अधिकारी शाह फैजल. तर त्यांनी हा जो काही मान मिळवला होता 2009च्या युपीएससीच्या एक्झाम मध्ये IAS होण्याचा जो मान पटकावला होता. तर युपीएससी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकवणारे काश्मीरी पहिले ते काश्मीरी ठरलेत हे देखील आपल्याला विसरायचं नाहीये. पार्टीचं नाव लक्षात घ्या. आता मेन मुद्दा आहेच. दुसरा मुद्दा लक्षात घ्यायचा की काश्मीरी ते त्या ठिकाणी पहिले ठरलेले आहेत आणि वेळ जर बघितली ती त्यावेळेशी 2009ची आहे. तर IAS अधिकारी शाह फैजल यांनी काय तर सेवेचा राजीनामा दिला आणि जम्मू आणि काश्मीर पीपल्स मुव्हमेंट या पक्षाची काय तर स्थापना केली. त्यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा देखील केली आणि काश्मीरमध्ये आता मेन मुद्दा जर बघितला इथे नेमकं की काय त्यामागचा हेतू किंवा वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट होतं की काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हत्या हा एक जसा मुद्दा त्यांनी लक्षात घेतला. त्याचबरोबर आणि भारतीय मुस्लिमांना दिली जात असलेली दुय्यम वागणूक असे काही मुद्दे त्यावेळेस त्यांनी लक्षात घेतले आणि याच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा देखील देत असल्याचं कबूल केलं. आणि जसं की 35 वर्ष वय 35 वर्षीय फैजल यांनी असं सांगितलंय आणि त्यानुसार त्यांनी जम्मू आणि काश्मीर पीपल्स मुव्हमेंट या पार्टीची काय तर स्थापना केली. आता बरेच प्रश्न असे देखील येतात आपल्याला की भारतामध्ये राष्ट्रीय पक्ष किती आहेत किंवा अलीकडचा पक्ष कोणता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय पक्षांची संख्या किती आहे किंवा मग त्यासाठीचं एकूण वैशिष्ट्य काय आहेत किंवा ते राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठीचं वैशिष्ट्य काय आहे. अशावरती देखील पॉलिटीच्या माध्यमातून म्हणावा अभ्यास किंवा चालू घडामोडीच्या माध्यमातून तो अभ्यास म्हणावा तर तसे क्वेश्चन्स त्यावरती काय तर विचारली जातात. तर एक महत्वाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील घटना आहे काश्मीरी अधिकारी शाह फैजल राजकारणात आणि त्यांनी ती त्या पक्षाची स्थापना देखील केली. सो पक्षाचं नाव इथे आपल्याला लक्षात घ्यायचंय जम्मू आणि काश्मीर पीपल्स मुव्हमेंट. त्यांच्या बाबतीत पुनश्च जर आपण बघायचं झालं म्हणजे आता जो 2020-21च्या दरम्यान जो त्यांनी निर्णय घेतलाय पुनश्च
की पुनश्च प्रशासकीय सेवेमध्ये जाऊन त्यामध्ये चांगलं एक कामकाज करावं जम्मू आणि त्या भागामध्ये, काश्मीरच्या भागामध्ये, हे देखील आहे. तर इथे लक्षात घ्यायचं आपल्याला की ज्या पार्टीचं त्यांनी जे नाव दिलंय ते एक आपल्याला अभ्यासासाठी एक महत्वाचा पॉइंट आहे आणि ते पहिले काश्मीरी देखील ठरलेत असं हे एक राजीनामा देऊन त्या पदाचा आणि इकडे नवीन पक्ष देखील त्यांनी स्थापित केलाय. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर कॅडरचे माजी IAS अधिकारी शाह फैजल यांनी राजकारण सोडून पुन्हा काहीतरी नोकरशाहीत परतण्याचा निर्णय घेतलाय. ही लेटेस्ट न्यूज आहे त्यातली. आपल्याला एक्झामच्या माध्यमातून म्हणून आधीचं लक्षात घ्यावं ते पक्ष वगैरे स्थापित केला, पण लेटेस्ट जर न्यूज बघितली शाह फैजल यांच्या बाबतीमध्ये त्यांनी राजकारण सोडून पुन्हा एकदा काय तर नोकरशाहीत परतण्याचा निर्णय देखील घेतलाय. हे देखील आपण लक्षात घ्यायचं, कारण यामागचं एक जर आपण बघितलं, लक्षात घेतलं की त्या राज्यामध्ये नुकतेच काय तर मनोज सिन्हा यांची उपराज्यपालपदी काय तर नियुक्ती करण्यात आली. मनोज सिन्हा यांची उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शाह फैजल यांनी हा निर्णय घेतलाय आणि नोकरशाहीमध्ये परतल्यानंतर शाह फैजल हे मनोज सिन्हा उपराज्यपालपदीची नियुक्ती झाली, तर मनोज सिन्हा यांचे काय तर सल्लागार म्हणून ते काम करू शकतात. अद्याप याबद्दल काय तर कोणती अधिकृत माहिती मिळालेली ती नाहीये, पण लक्षात घ्यायचं की त्यांनी एका पक्षाची स्थापना केली, त्यानंतर पुनश्च राजकारण सोडून पुन्हा एकदा काय तर नोकरशाहीत परतण्याचा निर्णय घेतला. तर अशा काही घटना ह्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा होत असतात गोष्टी बऱ्याचशा. तर लक्षात घ्यायचं की विविध अशा पॉलिटिकल जे काही इश्यूज आहेत, मग त्यामध्ये जसं की पक्षाच्या बाबतीत राष्ट्रीय पक्ष असतील किंवा त्या संदर्भातील इतर काही घडामोडी असतील की आंतरराष्ट्रीय लेवलला ज्या काही राजकीय घडामोडी ज्या होतात, जसं की तिकडे जसं की आता म्यानमारच्या बाबतीमध्ये होतंय किंवा जसं की लेटेस्ट आपण बघितलं तर अमेरिकेच्या बाबतीमध्ये जो बदल झालेला आहे, अशा हायलायटर बाबी देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी याच्यावरती असे काही प्रश्न विचारले जातात आणि आलेले देखील आहेत लास्टला. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात पुढची काही जी काही घडामोडी आहे. पुढचा जो टॉपिक आहे, भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री पदी ते होतेच, तर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं निधन झालंय. आता बघा परीक्षेमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा असू द्यात, UPSC असू द्यात किंवा तिकडे संयुक्त पूर्व परीक्षा असू द्यात, हे एक्झाम मध्ये निधन वार्तेतल्या व्यक्तींवरती किंवा चर्चेतील व्यक्तींवरती काय तर आयोग क्वेश्चन विचारत असतं. तर लक्षात घ्या इथे मनोहर पर्रीकर यांचं जे निधन झालंय अशा व्यक्तींबद्दल आयोग जसं क्वेश्चन विचारतात समजून घेऊयात की देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचं जे काही निधन झालंय की आपण त्या संदर्भातील त्यांचं जे काही कामकाज आहे, आधी ते ज्यांचं राजकारणामध्ये त्यांचा जो काही एक वचक होती किंवा जे काही प्रशासकीय किंवा इतर राजकीय नेतृत्व निभावत असताना एक स्वच्छ आणि पारदर्शक अशा याच्यातनं त्यांचं कामकाज राहिले. तर देशाचे ते माजी संरक्षण मंत्री देखील होते. त्यांच्याच कालखंडामध्ये चांगले असे निर्णय देखील घेण्यात आलेत, महत्वपूर्ण सर्जिकल स्ट्राईक्स असतील किंवा इतर काही घटना असतील. तर देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणजे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 63 वर्षाचे होते. तर लक्षात घ्यायचं की भारतातलं सर्वात क्षेत्रफळानुसार जर उल्लेख केला तर छोटं राज्य म्हणून आपण गोव्याचा उल्लेख करता येईल आणि क्षेत्रफळानं सर्वात मोठं राज्य म्हणून आपल्याला राजस्थानचा उल्लेख या ठिकाणी करता येईल. तर गोवा ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते पदभार निभावत असताना ही एक आजारपणामुळे त्यांचं जसं निधन झालंय एक प्रदीर्घ आजारानं, तर त्यांचं कामकाज राज्यासाठी म्हणावं, राज्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी, राज्यातील प्रशासकीय आणि इतर सोयी सुविधा आणि देण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं योगदान तिथे दिलेलं आहे. तर राज्यासाठी इव्हन देशाच्या बाबतीत देखील आहे. तर मनोहर पर्रीकर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या वर्षभरापासूनचा जर आपण अभ्यास बघितला की एकूण 2019 मध्ये अशा बऱ्याचशा निधन वार्तेच्या व्यक्तींवरनं जे क्वेश्चन आहे ते विचारले जाऊ शकतात. त्यातली आजचा घटक मनोहर पर्रीकर गेल्या वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या, आपण लक्षात घ्यायचं की स्वादुपिंडाच्या कॅन्सरची जी झुंज देत होते आणि त्यांची लास्टची जर पार्श्वभूमी बघितली आपण 3 वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळण्याचा बहुमान देखील त्यांना मिळाले. आपण जर वर्ष बघितली 2000 ते 2005 हा एक टर्म जसा 2000 ते 2005, दुसरा जर बघितलं आपण 2012 ते 2014च्या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. त्यानंतर 14 मार्च 2017
पासून निधनापर्यंत पर्रीकर हे काय तर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार सांभाळलेला आहे. तर बघा सलग 3 वेळा तर आहेच मध्ये, म्हणजे 2000 ते 2005, 2012 ते 2014 आणि त्यानंतर 14 मार्च 2017 पासून निधनापर्यंत पर्रीकर हे मुख्यमंत्री 3 वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद त्यांनी सांभाळलेले आहेत. त्याच दरम्यान जर आपण बघितले मधल्या काही कालावधीमध्ये ते भारताचे संरक्षण मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलंय. तर भारतासाठी देखील त्यांचं योगदान राहिलंय. म्हणजे जसं की आपण बघितलंय 2013 मध्ये गोव्यात झालेल्या भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये जे काही 2013चं जर इथे बघितलं आपण 2013च्या बाबतीमध्ये, तर जसं की 2013 मध्ये गोव्याला झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मनोहर पर्रीकर यांनीच मांडला होता. हे देखील आपण इथे लक्षात घेण्यासारखं आहे की 2013 मध्ये गोव्यात झालेल्या ज्या भाजपाच्या संसदीय मंडळाची जी काही बैठक पार पडली होती आणि जसं पंतप्रधान पदाचे जे उमेदवार म्हणून त्यावेळेस नरेंद्र मोदी यांचं नाव जे काही घेतलं जात होतं, तर नरेंद्र मोदी यांच्या नावाला एक नावाचा प्रस्ताव जो आहे तो मनोहर पर्रीकर यांनीच तो मांडला होता. हे देखील लक्षात घ्यायचंय. तर इथे बघा 2014 ते 2017 दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रीपद सांभाळलंय. म्हणजे ही जी काही गोष्ट आहे 2014 ते 2017 पर्यंत दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रीपद सांभाळलेत. विविध चांगले असे निर्णय घेत देशाच्या एकूणावत संरक्षणाच्या बाबीविषयी त्यांनी चांगलं वेगळं काम केलं. इथं या कार्यकाळातच सर्जिकल स्ट्राईक्स हा मुद्दा आपण लक्षात घ्यायचा येऊ शकते की मनोहर पर्रीकर यांच्याविषयी खालील विधाने अभ्यासा योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये ह्या काही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. दरम्यान 2017 मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट असं बहुमत न मिळाल्याने भाजपने पर्रीकर यांच्या नेतृत्वाची जी चाल खेळत राज्यातील सत्ता आपल्याकडे राखण्यात काय तर त्यावेळेस यश मिळवलं होतं आणि मनोहर पर्रीकरांकडे ते मुख्यमंत्रीपद गेलं. तर याच्यासाठी नितीन गडकरी यांनी देखील त्यावेळेस गोव्यामध्ये हे जे काही निर्णय घेतला होता, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने भाजपने पर्रीकर यांच्या नेतृत्वाची चाल खेळत राज्यातील सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळालं आणि त्यांचा तो आधीचा देखील अनुभव होताच की त्यामुळे त्यांचं नाव तिथे घेतलं गेलं आणि पुनश्च त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद हे देण्यात आलं. परंतु आजारपणामुळे आजारी असताना देखील त्यांनी बरेचसे चांगले त्यावेळेस निर्णय देखील घेतलेत, काम देखील केलं. तर हे लक्षात घ्यायचंय आपल्याला की 2013 मध्ये देखील झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत त्यांनी जे काही नरेंद्र मोदी यांचं नाव पुनश्च मांडण्याचं म्हणजे त्यावेळेस तो प्रस्ताव मनोहर पर्रीकर यांनी मांडला होता. तर लक्षात घ्या त्यांचं जे 3 टर्म्स मध्ये त्यांनी जे काही सीएम पद भूषवलं होतं ते देखील विधान लक्षात घ्यायचं. पुढचा घटक बघूयात आपण देशाच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवरची घटना. पिनाकी चंद्र देशाचे पहिले लोकपाल, राष्ट्रपतींकडून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पिनाकी चंद्र देशाचे पहिले लोकपाल. आता इथं लक्षात घ्यायचं आपल्याला की भारताच्या बाबतीमध्ये म्हणजेच वेगवेगळ्या आता जे काही देशामध्ये ज्या पहिल्या घडलेल्या ज्या काही घटना असतात किंवा आता घडत असतात याच्यावरून आयोग काय तर दाट शक्यता असते क्वेश्चन विचारत असतं. त्यातला हा एक घटक. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष आपण नाव लक्षात घ्यायचे. निवृत्त असे न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष भारताचे पहिले लोकपाल बनले आहेत. भारताच्या एकूण सर्वांगीण विविध क्षेत्रासाठी एक भारताचं ज्या गतीने भारत जसा पुढे सरकतोय विविध क्षेत्रामध्ये एक पारदर्शकता प्रशासकीय ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी यावी यासाठी भारत सरकार हा एक प्रयत्न करत असतं. त्या माध्यमातून जर बघितलं आपण की पहिले लोकपाल त्या ठिकाणी ते बनलेत पिनाकी चंद्र घोष. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घोष यांची नियुक्ती देखील केली आहे. भारतात लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर तब्बल 5 वर्ष म्हणजेच 5 इयर्स 5 वर्षांनी देशाला पहिले लोकपाल मिळालेत हे आपण इथं विसरता कामा नयेत. म्हणजेच प्रत्येक बाबतीमध्ये ज्या काही पहिल्या झालेल्या ज्या काही घटना असतात किंवा ज्या होतात किंवा ज्या काही चर्चेतील अशा घटना असतात किंवा व्यक्ती असतात अशा गोष्टी आपण बऱ्याच वेळा विसरतो. तर ते लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की ज्यावरनं आपल्याला क्वेश्चन्स हे आयोग विचारत असतं. आपले मार्क्स तिथे बरोबर येऊ शकतात. तर पिनाकी चंद्र घोष
हे देशाचे पहिले लोकपाल, राष्ट्रपतींकडून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर जसं की आता लोकपालच्या बाबतीमध्ये किंवा इतर ज्या काही बऱ्याचशा आपण जर बघितलं की भारताच्या विविध संरक्षण खातं असू द्यात किंवा इतर काही विविध विभाग असू द्यात, ज्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची निवड केली जाते आणि एक ती बाब किंवा ते घटक एक स्वयंपूर्ण करण्यासाठी असे महत्वाचे निर्णय जे आहेत त्या याच्यातनं माध्यमातून म्हणजे भारत सरकार असू द्यात किंवा राज्य सरकार असू द्यात. आता विविध राज्यांमध्ये देखील असे बरेचसे निर्णय घेतले जातात महत्वपूर्ण, मग ते वेगवेगळ्या घटकेशी संबंधित असू शकतात. तर घोष यांची सरन्यायाधीश व्यक्ती जी नियुक्ती आहे, घोष यांची सरन्यायाधीशपदी जी नियुक्ती आहे होण्यापूर्वी त्यांची जर आपण पार्श्वभूमी बघितली, त्यांची जर पार्श्वभूमी बघितली आपण, तर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून ते कार्यरत होते. आंध्र प्रदेशामध्ये, आंध्र प्रदेश राज्यात, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काहीतरी महत्वाची भूमिका बजावली. म्हणजे बघा त्यांचा हा जो काय अनुभव आहे त्या अनुभवाच्या बेसवरती म्हणजे अनुभवाच्या माध्यमातूनच काय तर पुढचं नियुक्तीपद त्यांना त्यांच्याकडे आलंय. यासाठी म्हणजे त्या अगोदर जर आपण बघितलं की आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात ते मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते, त्या अगोदर ते जर बघितले आपण कोलकाता उच्च न्यायालय, पश्चिम बंगाल, कोलकाता कोलकाता उच्च न्यायालय. तर कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून ते काम पाहत होते. म्हणजेच बघा इकडे आंध्र प्रदेशाचे उच्च न्यायालय म्हणून उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून, त्यानंतर त्या अगोदर जर बघितलं तर कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहत होते. ते घोष सध्या काय तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य देखील आहेत. म्हणजे 2019 ची गोष्ट आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे ते सदस्य राहिले आहेत, म्हणजे त्यावेळेसची गोष्ट आहे 19व्या बाबतीत. 2017 साली ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त देखील झालेत. म्हणजेच बघा लक्षात घ्यायचंय की 2017 साली ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेत. म्हणजे बघा आंध्र प्रदेशाच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांचं कामकाज राहिलेत, कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेत आणि लास्टला जर बघितलं आपण निवड होण्याच्या आधी सर्वोच्च न्यायालयातून त्यांनी ते निवृत्त झालेत. तशा विविध त्यांचं जे काही कामकाज न्यायालयीन बाबीमध्ये विविध अशी प्रकरण त्यांनी हाताळलेली आहेत. तर अशा सगळ्या अनुभवातून कुठेतरी हाच अनुभव त्यांना ह्या पदावरती देखील विराजमान होताना जो की कामात येणार आहे. तर यश निवड चर्चेतील व्यक्ती आणि विविध याच्यात ज्या व्यक्तींची निवड होते त्यातलं हे एक महत्वाचं करंट अफेअर्स आपण लक्षात घ्यायचंय. पुनश्च बघूया 2019 मध्ये महत्वाचं म्हणजे जे निवड आणि त्यातील व्यक्ती व्ही करमबीर सिंह होणार नवे नौदल प्रमुख, म्हणजे 2019 ही घटना. आता इथे लक्षात घ्या की ही जी काही बाब आहे चालू घडामोडीच्या बाबतीतील की ज्यात राज्याच्या एकूण विविध देशाच्या बाबतीत म्हणूयात, राज्याच्या बाबतीत म्हणूयात, विविध क्षेत्रासाठी विविध खात्यासाठी. आता जसं की हे जे काही करंट अफेअर्स आहे की व्ही करमबीर सिंह होणार नवे नौदल प्रमुख. आता नौदलचा जर उल्लेख केला पण महत्वाचे तिघही दल देशाच्या संरक्षण विषयक महत्वाची भूमिका बजावतात. तिघही दलांच्या बाबतीमध्ये आपण बघूयात. आता जसं की 1980 मध्ये त्यांनी नौदलात आपली सेवा जी काही बजावलीत, 1980 मध्ये त्यांनी नौदलामध्ये आपली सेवा बजावण्यास काय तर सुरुवात केली होती. सुरुवात बघा 1980 पासून पुढे 1982 मध्ये ते वैमानिक बनले. आता ही गोष्ट खूप महत्वाची आहे, वैमानिक बनले. आता चेतक आणि कामो एक लक्षात घ्या, पहिला पॉइंट इथे वैमानिक म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. 2 आता याच्यामध्ये चेतक, त्याचबरोबर 3 कामो हेलिकॉप्टर्स, हेलिकॉप्टर्स उड्डाणाचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. म्हणजे बघा चेतक आणि महत्वाचं कामो हेलिकॉप्टर उड्डाणाचा त्यांचा अनुभव देखील आहे. म्हणजे इथे वैमानिक जे काही बनलेत महत्वाचं हे देखील लक्षात घ्यायचं. 1982 ला त्यांनी नौदलामध्ये जसं की आपली सेवा बजावण्यास सुरुवात केली आणि 82 मध्ये ते वैमानिक बनले. आता नौदलातील आपल्या जवळपास 39 वर्षाचा जो काही प्रदीर्घ त्यांचा जो अनुभव आहे, म्हणजे 39 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देखील यशस्वीपणे पार पडल्या. देशाच्या संरक्षण विषयक महत्वाच्या भूमिका बजावत असताना त्यांनी वेगवेगळ्या अशा जबाबदाऱ्या देखील यशस्वीपणे पार पाडल्या. आता नौदलाचे नेतृत्व करणारे ते कदाचित पहिलेच वैमानिक ठरले. ही बाब मगाशी लक्षात घ्या. बघा देशाचं एकूण जर बघितलं आपण महत्वपूर्ण की ह्या करमबीर सिंह, व्ही करमबीर सिंह यांचं नवे नौदल प्रमुख जी काही त्यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली
तर इथे हे नेतृत्व करत असताना, नौदलाचं नेतृत्व करत असताना पहिलेच वैमानिक, हे एक वेगळं पण आहे, पहिलेच वैमानिक ते ठरलेत. म्हणजे बघा त्यांच्या बाबतीत जर क्वेश्चन विचारलास तर तो एबीसीडी मध्ये येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या संपूर्ण बाबीबद्दल माहिती पाहिजे तरच तो प्रश्न आपण सोडवू शकतो. हे लक्षात घ्यायचं. त्यामध्ये हा चेतक आणि कामोग हेलिकॉप्टर उडवण्याचा देखील त्यांचा अनुभव आहेच, हे इथं लक्षात घ्या. तर वैमानिक जे काही कदाचित ते पहिलेच वैमानिक ठरतील हे देखील लक्षात घ्या. मग देशाच्या बघा तिघही दलाच्या बाबतीमध्ये जी निवड होत असते त्या निवडीबाबत की देशाचं सर्वोच्च एखादं महत्वाचं व्यासपीठ आहे, मग ते माननीय सर्वोच्च न्यायालय असू द्यात, सरन्यायाधीश आणि म्हणून नेमणूक असू द्यात, रॉ आयबीच्या बाबतीत असू द्यात, विविध असे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यावरती जी व्यक्तीची निवड केली जाते, अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये आयोग काय करतं, एक क्वेश्चन आपल्याला त्या परीक्षांमध्ये सेट केली जातात आणि विचारली जातात. त्यानंतर पुढचा टॉपिक बघूया, टेक्नॉलॉजीशी संदर्भात आहे, आपल्या भारताच्या बाबतीमध्ये सांगता येईल, भारताच्या बाबतीतलंच आहे. मिशन शक्ती नावाचा जो प्रोग्राम आखला गेलाय, म्हणजे या मिशन शक्तीच्या बाबतीत लक्षात घ्या की भारताच्या बाबतीमध्ये एकूण जर बघितलं आपण की अंतराळाच्या संदर्भामध्ये आज इस्रोच्या भारतीय अवकाश संशोधन संस्था, तिकडे आंतरराष्ट्रीय लेवलला नासा असू द्या की इतर वेगवेगळ्या देशाच्या बाबतीत असू द्या, भारताच्या एकूण संरक्षण कवच म्हणून सरकार विविध निर्णय घेत असतं. त्यातलाच एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला गेला मिशन शक्तीच्या बाबतीत आपण अभ्यासूयात. भारत अंतराळात ही महाशक्ती बनलेला आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर मागच्या ज्या काही यशस्वी मोहिमा जर बघितल्या आपण, चंद्रयान 1-2 असू द्या, मंगळयान मोहीम असू द्यात किंवा इतर PSLV GSLVच्या माध्यमातून वेगवेगळे सॅटेलाइट लॉन्च केली जातात, तर इस्रोच्या माध्यमातून. तर भारताने फक्त 3 मिनिटात एक उपग्रह पाडला आहे. म्हणजे अंतराळात असं उपग्रह पाडणारा भारत 4था देश बनलाय. भारताने देशातच हे अँटी मिसाईल बनवलं होतं की जे घेऊन आपल्याला महत्वपूर्ण जर बघितलं की अशा संदर्भात म्हणजे एक सॅटेलाइट जे ते पाडण्यात आलं आपलं महत्वपूर्ण, एक मिशन थोडंसं अवघड देखील आहे, पण वैज्ञानिकांना काय तर ते यशस्वी करून दाखवलं आणि इथं सांगितलं देखील आहे की अंतराळात असं उपग्रह पाडणारा भारत हा 4था देश ठरलाय. तर याच्या आधीची जर कामगिरी आपण बघितली तर नंबर 1 जसं की बघितली याच्या आधी अशा जे काही कामगिरी आता त्या केलेल्या देशांचं जर नाव आपण बघितलं तर अमेरिका, त्यानंतर नंबर 2 ला जात आहेत चीन, नंबर 3 ला जात आहे रशिया, अशा 3 देशाचा उल्लेख करता येईल. आणि त्यानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा जगातला 4था देश ठरलाय. तर 2019 नुसार आपल्याला हे जे काही इव्हेंट्स आहेत महत्वपूर्ण ते लक्षात घ्यायचे. तर ह्या ठिकाणी सॅटेलाइट पाडलं जे काही गेले, भारताने देखील एक लाईव्ह सॅटेलाइट पाडला आहे. त्यात अमेरिका, चीन आणि रशियानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा 4था देश बनलाय. तर हे लक्षात घ्यायचंय. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की भारताने अंतराळात एक नवीन उपग्रह पाडला. या सगळ्या मिशनला मिशन शक्ती असं नाव दिलं गेलं. मिशन शक्ती. महिला सबलीकरणाच्या बाबतीमध्ये देखील उल्लेख होतो मिशन शक्तीच्या बाबतीत. असं एक नाव देण्यात आले. हे मिशन अवघड होतं पण वैज्ञानिकांनी ते यशस्वी करून दाखवलं. त्यानंतर भारत या क्षेत्रात आता महाशक्ती देखील बनलेले आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला भारताच्या एकूण भूमीला कुठेतरी धोका आहे, अशा वेळेस एखाद्या उपग्रहाच्या माध्यमातून किंवा जे काही महत्वपूर्ण अंतराळाच्या संदर्भामध्ये असे काही बरेचसे सॅटेलाइट जे आहेत ती पाडली जातात ज्यापासून आपल्याला धोका उद्भवू शकतो. हे एक ओळखून त्या ठिकाणी महत्वपूर्ण आपल्या टेक्नॉलॉजी संपन्न इस्रो DRD असं या माध्यमातून हे सगळं केलं जात असतं. त्यातलंच हे एक महत्वाचा प्रयोग जो आहे भारताच्या माध्यमातून म्हणजे शास्त्रज्ञांनी तो यशस्वी देखील करून दाखवलाय. ज्याच्या आधीचा हा मान अमेरिका, चीन आणि रशिया या देशांना जातो. तर भारत याच्याही बाबतीमध्ये काय तर क्रमांक 4 वरती जाऊन पोहोचलाय. तर अशा विविध घटना भारत सरकारच्या माध्यमातून होत असतात, ज्यातील मिशन शक्तीच्या बाबतीतला हा एक अभ्यास लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आपण लक्षात घेऊयात की पंतप्रधान नरेंद्र मोदीनं म्हटलं की LEO इथं लक्षात घ्यायचंय. LEO जे काही मिशन शक्तीच्या बाबतीतलं विधान आहे LEOच्या बाबतीमध्ये की जे काही महत्वाचं सॅटेलाइट जे आपल्याला लक्षात घ्यायचं इथं की LEO सॅटेलाइट पाडण्यासाठी
आधीच ही योजना तयार केली गेली होती आणि ह्या योजनेच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यानंतर हे 3 मिनिटांमध्ये हे उपग्रह पाडले गेले की मिशन शक्ती इंडियाचं हे फर्स्ट अँटी सॅटेलाइट मिसाईल सिस्टीम आहे आणि यशस्वी करून देखील दाखवले शास्त्रज्ञांनी. एलईओ सॅटेलाइट पाडण्यासाठी आधीच योजना जी काही तयार केली त्यानंतर अवघ्या 3 मिनिटांमध्ये हे उपग्रह काय तर पाडण्यात आले. आणि हे उपग्रह बघा लक्षात घ्यायचंय की असं कामगिरी जी महत्वपूर्ण आज भारताने ती करून दाखवली तर भारताची एकूण या क्षेत्रामधली ताकद देखील ती एक वाढलेली आहे. अशा विविध घटना ज्या भारतामध्ये होत असतात म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राशी ही घटना आहे तर लक्षात घ्या. महत्वाचं म्हणजे काय तर हे उपग्रह पाडण्यासाठी भारतातच विकसित करण्यात आलेले हे तंत्रज्ञान वापरण्यात आले. म्हणजे तंत्रज्ञान वापरत असताना बघा की इतर देशाची इथं मदत झालेली नाही तर स्वतः भारतातच हे विकसित करण्यात आलेलं एक महत्वाचं तंत्रज्ञान आहे ते आपल्याकडे वापरण्यात आलं होतं. आज आपल्याकडे जर बघितलं की ह्या असलेल्या उपग्रहांमुळे जसं की आपण बघितलं की कृषी, संरक्षण त्यामध्ये जर आपण नावं घेतली काही महत्वपूर्ण कृषीच्या बाबतीमध्ये, संरक्षणाच्या बाबतीमध्ये जी मदत होत जाते, हे असे काही महत्वपूर्ण किंवा सुरक्षा असू द्यात किंवा संचार क्षेत्र असू द्यात, या अशा अनेक क्षेत्रामध्ये काय तर मदत होत असते. अँटी सॅटेलाइट निर्माण करणारा भारत हा 4था देश बनला जसं की मगाशी आपण अभ्यासलं तर हे देखील लक्षात घ्यायचंय. मिशन शक्तीच्या संदर्भात ते नाव त्यास देण्यात आले तर मिशन शक्ती हे कशाच्या संदर्भात आहेत, ऑप्शन्स काय आहेत तर ती व्यवस्थितरित्या वाचून आपण त्याचे उत्तर ही सोडवायची आहे. तर हे एक महत्वाचं विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील ही घडामोडी आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. जे काही मगाशी आपण मनोहर पर्रीकरांच्या बाबतीत अभ्यासतो त्यांचं निधन झाल्यानंतर पुढचं जे काही तिथे शासन आणि जसं की राजकीय ज्या काही हालचाली झाल्या त्यानुसार प्रमोद सावंत प्रमोद सावंत हे गोव्याचे नवे मुख्यमंत्री बनले. म्हणजे चर्चेतील व्यक्ती किंवा चर्चेतलं ठिकाण किंवा चर्चेतली अशी एक गोष्ट जर बघितली त्यातलं गोव्याच्या संदर्भात तर प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री. आता गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून विधानसभेची विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांनी आज शपथ जसे की घेतली आहे 2019च्या संदर्भामध्ये. त्यावेळेस त्यांनी शपथ घेतली गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून विधानसभेचे ते सभापती. आता लक्षात घ्यायचंय राज्यपाल मृदुला सिन्हा हे नाव लक्षात घ्यायचंय की त्यांना शपथ देण्याचं काम जे तिथल्या राज्यपाल मृदुला सिन्हा म्हणजे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रात्री 1 वाजून ही जी काही त्यावेळेसची घडामोडी होती तर रात्रीच्या वेळेस 1:45 सावंत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली गेली. आणि त्यांच्यासोबतच जर आपण बघितलं ते एक लक्षात घ्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदीन ढवळीकर या दोघांनाही उपमुख्यमंत्री पदाची काय तर शपथ देण्यात आली. तर ही देखील लक्षात घ्यायचे की 2 उपमुख्यमंत्री पद त्या ठिकाणी गोव्याला आहेत. आणि जर आपण नाव बघितलं तर त्यातील गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई असतील किंवा महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदीन ढवळीकर असतील यांना काय तर उपमुख्यमंत्री पदासाठीची शपथ देण्यात आली. तर म्हणून बघा गोव्यामध्ये ज्या हालचाली झाल्या होत्या मनोहर पर्रीकर यांचं निधन झाल्यानंतर जे काही मुख्यमंत्रीपदी जे विराजमान होणारी जी व्यक्ती आहे ते नवीन म्हणून पुढे प्रमोद सावंत यांना गोव्याचं मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. जसं की हे एक लक्षात घ्यायचं आपल्याला की अशा विविध राज्यांमध्ये ज्या राजकीय पेच निर्माण होतो आणि अशा घटना आणि त्यानंतरचं सगळं घडत जातं तर गोव्याच्या बाबतीत देखील आपण हे विधान लक्षात घ्यायचंय. त्यानंतर जसं की त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं आता बघा लक्षात घ्या इथे की राजभवनामध्ये सावंत यांच्यासह एकूण 11 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. देशातील एक छोटं राज्य आणि ह्या राज्याला एक उंचीवरती नेण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी एक मेहनत घेतलीच आहे. तिथल्या प्रशासन देखील घेत आहेत. एक पर्यटनासाठी म्हणू द्यात त्यातून मिळणारा महसूल असू द्यात किंवा इतर गोष्टी असतील. तर लक्षात घ्या की इथे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं निधन झाल्यानंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सावंत यांची काय तर नियुक्ती करण्यात आली होती. हे त्यातलं चर्चेतलं एक विधान. तर अशा काही घडामोडी इथे होत असतात म्हणून मनोहर पर्रीकरांच्या नंतर भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी सावंत यांची नियुक्ती होती आणि मुख्यमंत्री पद देखील त्यांना पुढे देण्यात आले. तर अशा विविध घडामोडी ज्या होत असतात
तर लक्षात घ्यायचंय की 2019 मधील प्रत्येक महिन्यातील घडामोडी अभ्यासत असताना मग त्यात राजकीय घडामोडीमधील महत्वाचे त्यावेळेस ज्या काही घटना असतील म्हणजे कलम 377 आणि जम्मू काश्मीरची पुनर्रचना हा एक टॉपिक तुम्हाला महत्वपूर्ण आहे, तोही अभ्यासा. लोकसभा निवडणुका ज्या 2019 आहे त्यातील काही महत्वाचे घटक विचारले जाऊ शकतात. हावडी मोदी कार्यक्रम पार पडला तो देखील आहे. त्यानंतर शरद बोबडे 47वे सरन्यायाधीश झाले, त्यांच्या बाबतीतला अभ्यास आहे. त्यानंतर महत्वाचं इतर काही जर घटक बघितले, पिनाकी चंद्र घोषांच्या बाबतीतलं आपण बघितलं मगाशी. त्यानंतर इतर काही घटनांचा अभ्यास करत असताना 17वा प्रजासत्ताक दिन असू द्या. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल असतील नवीन काही याच्यामध्ये. त्यानंतर बघा अभ्यासात असताना काही महत्वाचे अहवाल व निर्देशांक विचारले जातात. त्याचाही अभ्यास आपण कराल. ज्यात मानवी विकास अहवाल असावा किंवा इतर काही घडामोडी बघत असताना जागतिक आनंदी अहवाल असू द्या किंवा जागतिक शांतता निर्देशांक असू द्या, जागतिक गुंतवणूक अहवाल असू द्यात, या काही गोष्टी महत्वपूर्ण असतील. सो त्याचाही आपण अभ्यास कराल. या सिरीजमध्ये देखील आपण महत्वाच्या काही घटक आणि त्यांचा अभ्यास करणार आहोत. मग आर्थिक घडामोडी असतील किंवा विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडी असतील, अंतरिक्ष घडामोडी असतील, त्याचबरोबर महत्वाचा आरोग्य विषय, कृषी आणि पर्यावरण विषयक काही घडामोडी असतील त्यावरती हा एक क्वेश्चन विचारतं. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं की प्रत्येक प्रश्न आपल्याला अभ्यासात असताना किंवा एक मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला जी काही मेहनत घ्यावी लागणार आहे त्यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्याच्यावरती जोर देऊन म्हणजेच त्यामध्ये विचारल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नाचं एकूण अनुकरण म्हणजे अनालिसिस करून की नेमका क्वेश्चन काय विचारला गेलाय किंवा किती क्वेश्चन त्या घटकांवरती विचारले आहे की जेणेकरून पुढे विचारले जाऊ शकतात. या गोष्टी बघा. वेळ आपल्याला खूप कमी आहेत आणि अशा ह्या वेळामध्ये एक चांगला असा एक अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग त्यामध्ये इतर काही क्रीडा घडामोडी असतील, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही घटक असतील, प्रमुख नेमणुका होतात त्या काही घडामोडी असतील किंवा त्याचबरोबर काही महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलला पुरस्कार दिले जातात त्या काही घटना असतील किंवा महत्वाचे विविध संमेलने पार पडतात, भारतातल्या काही महत्वाच्या योजना असतील, अशा प्रत्येक टॉपिक वरती काय तर अभ्यास करायचा आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला आगामी होणाऱ्या परीक्षांमध्ये मार्क्स मिळतील, आपला स्कोर देखील चांगला आहे. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढच्या सिरीजमध्ये भेटूयात. काही घटक आपण त्यावेळेस अभ्यासूया. धन्यवाद.